बातमीच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून। पुणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। त्याआधी पोर्शे अपघात प्रकरणामुळे आणि त्यानंतर हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्ज घेताना आढळलेल्या व्हिडिओमुळे या दोनही कारवायांमध्ये सगळ्यात आघाडीवर होते ते पुण्यामधले पब। या पब्सवर कारवाई सुरू झाली, हे पब सील झाले। पण प्रत्यक्षात काय होत होतं? जो पब सील केला गेला तो सुरू होता। पब मधला छुपा रस्ता सुरू असल्याची नवी माहिती अबकारी कर विभागाच्या चौकशीमध्ये समोर आली। पबची तपासणी केली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा सापडला। या प्रकरणामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 3 लाख रुपये किमतीची 241 लिटर विदेशी मद्य आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या इमारतीमधील तळमजला आणि पहिला मजला यावर संतोष कामठे यांच्या नावानं मद्य विक्री परवाना कक्षाला मंजुरी होती असंही समोर आले। पण या परवाना कक्षामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एक छुपा मार्ग काढण्यात आल्याचंही समोर आले। बांधकाम मंजूर नकाशामध्ये फेरफार केल्याचं या तपासामध्ये निदर्शनास आले। हा छुपा पब नेमका कसा चालत होता, हा रस्ता नेमका काय होता, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी। या पबचा जो एंट्रन्स आहे तो बंद केल्यानंतर ही जी आपण ज्या वाटेला उभे आहोत ही आहे ती छुपी वाट, ज्या वाटेने रात्री 1 नंतर पब बंद झाल्यानंतर या रस्त्याने आपण सर्वजण बघू शकाल तर ही ती छुपी वाट आहे ज्या वाटेने लोक वरती येत होती आणि हा पब पहाटे 5 वाजेपर्यंत चालू असायचा। ही एवढी चिंचोळी वाट आहे आणि या वाटेनेच बाकीचे सगळे जे आहेत त्या वाटेने वरती यायचे आणि या पबला एंट्री करायची ही ती छुपी पूर्ण वाट आहे। आणि याच वाटेचं स्ट्रक्चर ऑडिट हे महानगरपालिकेने केलं होतं आणि तुम्ही जर बघू शकत असाल तर हा तो मागचा छुपा रस्ता आहे। या रस्त्याला देखील महानगरपालिकेने सील केलेला आहे। या रस्त्यातूनच हे सर्वजण पहाटे 5 वाजेपर्यंत या पब मध्ये एंट्री करू शकत होते। L3 हा पब होता आणि या पबला जरी समोरून फर्ग्युसन रोडवरनं जो एंट्रन्स होता या एंट्रन्स वरनं पुढून 1 वाजता हा पब बंद करण्यात आला असला तरीही रात्री इथे बेरात्री पहाटे 5 वाजेपर्यंत या छुप्या रस्त्याने लोक आतमध्ये येऊ शकत होते आणि पब मध्ये धांगडधिंगा करू शकत होते। त्याच्यामुळे या पबची ही छुपी वाट देखील महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने सील केलेली आहे। आणि याच्या पुढे आता या आतमध्ये जे ऑडिट स्ट्रक्चर चालू आहे महानगरपालिकेकडून तिथं जर काही अनधिकृत स्ट्रक्चर असेल तर महानगरपालिकेकडून त्याच्यावर हातोडा हा आज चालवण्यात येणार आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी आतमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या मेन जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजातून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आतमध्ये गेलेले आहेत आणि आतल्या स्ट्रक्चरचं तोडफोड ही सुरू झालेली आहे। तुम्ही जर हे बघू शकत असाल इथे या प्रकारे हा संपूर्ण बंदिस्त रस्ता आहे आणि ज्या प्रकारे इथं अगदी कमी जागा आहे ही छुपी वाट म्हणता येईल या पबची। आणि जर तुम्ही इथं वरती बघू शकत असाल तर पूर्ण शुकशुकाट आहे, कुठल्याही प्रकारचा इथे गाजावाजा किंवा काही नाही। त्याच्यामुळे रात्री अपरात्री इथं ऑडिट करण्याचं किंवा प्रशासन पोहोचण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही, कारण ज्या प्रकारे हे संपूर्ण जो रस्ता आहे हा पूर्णपणे अज्ञात आहे। समोरून जरी पब बंद दिसत असला तरी हा रस्ता रात्री चालू असतो आणि इथून या चिंचोळी वाटेतूनच सगळ्यांना पब मध्ये एंट्री मिळत होती। त्याच्यामुळे आता महानगरपालिका नक्कीच या पबवर हातोडा चालवणार आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।